तालुक्यामध्ये जी ओबीसी गावं असतील, तांडे असतील, वाडे असतील, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलेले ते रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज जे आहे ते आक्रमक झालेला आहे। आपण सध्या आहोत हातगाव येथे। हातगाव आणि नांदेड नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग ओबीसी समाजाने रोखून धरलेला आहे। मागील एका तासापासून हा राष्ट्रीय महामार्ग ओबीसी समाजाने रोखून धरलेला आहे। मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत ते प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा या मागणीसाठी हातगाव तालुक्यातील कवाना येथे ओबीसी आंदोलक दत्तात्रेय अनंतवार यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या उपोषणाला कुठेतरी पाठिंबा म्हणून ओबीसी समाज हा एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। मागील एका तासापासून नांदेड ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग ओबीसी बांधवांनी रोखून धरलेला आहे आणि या ठिकाणी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। हदगाव तालुक्यातील कवाना या गावी मागील 7 दिवसापासून आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पांडुरंग अनंतवार हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि यांची प्रमुख मागणी आहे की ओबीसी समाजामध्ये जे मराठा समाजाची घुसखोरी होत आहे ही घुसखोरी त्वरित थांबली पाहिजे आणि बोगस कुणबी प्रमाणपत्र देणं बंद झालं पाहिजे। आणि या उपोषणाच्या समर्थनार्थ आम्ही इथे हायवेवरती सर्व ओबीसी बांधवांनी आज रास्ता रोको केला आहे। ही पहिली पायरी आहे। आज शासनाला जागरूक करायची। जर शासन पुढे जागं नाही झालं तर याचा पूर्ण राज्यभर उद्रेक होऊ शकते। राज्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर येईल असा इशारा देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आज घेतलेला आहे। जय ओबीसी। 21 तारखेपासून दत्तात्रय अनंतवार हे उपोषणाला बसले आहे। शासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही। या शासनानं दखल घेतलं नसल्यामुळं आज आम्हाला रोडवर उतरून रोड जाम करावा लागला। जर शासनानं याच्या समोर जर ताबडतोब नाही दखल घेतली तर शासनाला आम्ही एवढा इशारा देतो की आम्ही पूर्ण जेल भरू आंदोलन करू। आम्ही सर्व ओबीसी हातगावातले पूर्ण ओबीसी SC ST आम्ही रोडवर उतरू। ही शासनानं दखल घ्यावी एवढी आमची विनंती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।